भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण इयत्ता 11वी अर्थशास्त्र स्वाध्याय. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्रामध्ये भारताचे 1991चे नवीन आर्थिक धोरण या प्रकरणाचा स्वाध्याय बघणार आहोत. यापूर्वी आपण जर व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर या प्रकरणामधील जो पहिला प्रश्न आहे तो आहे योग्य पर्याय निवडा. इथं आपल्याला 4 पर्याय दिलेले असणार आहे. 4 पर्यायामधून त्या 4मधून एक उत्तर हे बरोबर असणार आहे. प्रश्न पहिला आहे, स्वातंत्र्यानंतर भारताने टिंबाटिंबाचा स्वीकार केला. अ मध्ये आहे समाजवादाचा, ब मध्ये आहे भांडवलशाहीचा, क मध्ये आहे मिश्र संमिश्र अर्थव्यवस्थेचा आणि साम्यवादाचा. तर त्याचं उत्तर आहे क, मिश्र संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारताने केला. 2 नंबर, नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला मान्यता दिली. अ मध्ये आहे कुटीर उद्योग, ब मध्ये आहे लघु उद्योग, क मध्ये आहे सूक्ष्म एजन्सी आणि ड मध्ये आहे उच्च प्राधान्य उद्योग. त्याचं उत्तर आहे उच्च प्राधान्य उद्योग. त्यानंतर तिसरा यातलं, सत्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या टिंबाटिंबा इतकी झाली. अ मध्ये आहे 3, ब मध्ये आहे 5, क मध्ये आहे 7 आणि ड मध्ये आहे 2. त्याचं उत्तर आहे ड 2. असा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा होता. प्रश्न दुसरा आहे विधान आणि तर्क प्रश्न. त्याचा तर्क आपल्याला स्पष्ट करायचा आहे. विधान अ मध्ये आहे उदारीकरणाअंतर्गत उद्योगांचे परवाना वितरण करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. तर्क आहे त्याचं ब, अनावश्यक नियंत्रणे आणि प्रतिबंधात्मकमुळे 1991 पूर्वी आर्थिक स्थिरता होती. त्याचे पर्याय दिलेले आहेत. 1 विधान अ सत्य परंतु विधान ब असत्य. 2 दिलेला आहे विधान अ असत्य परंतु विधान ब सत्य. क 3 नंबर दिलेला आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आणि विधान ब आणि अ हे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि 4 आहे विधान अ आणि विधान ब तिसरं दिलेलं आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब आणि अ हे योग्य स्पष्टीकरण नाही. तर त्याचं उत्तर आहे 3 नंबर, विधान अ आणि विधान ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब आणि विधान योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे विधान अ 1990-91च्या दरम्यान भारताला परकीय गंगाजळीचं चलन तीव्र तुटवडा होता. तर ब आयात कोटा आणि आयात शुल्क यामुळे आयातीमध्ये वाढ झाली. त्याचं पर्याय दिलेले आहे विधान 1 अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. 2 नंबर आहे विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3 नंबर आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब आणि विधान अ हे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि 4था आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर त्याचं उत्तर आहे पहिलं विधान अ सत्य आहे परंतु विधान ब हे असत्य आहे. नंतर प्रश्न यातला तिसरा आहे उदारीकरणानंतर देशांतर्गत वस्तूंची विक्री वाढली. तर ब आहे त्याचा उदारमतवादी धोरणांमुळे परकीय वस्तूंच्या मागणीत वाढ होऊन आयात वाढली. त्याचे पर्याय आहे विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3 नंबर आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि 4 नंबर आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर त्याचं उत्तर आहे 4 नंबर, विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे, विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर प्रश्न 4था यातला शेवटचा आहे जागतिकीकरणामुळे देश अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकला नाही.
त्याचं तर्क आहे जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्याचे पर्याय विधान अ सत्य आहे, परंतु विधान ब असत्य आहे. 2 नंबर आहे विधान असत्य आहे, परंतु विधान ब सत्य आहे. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि चौथा आहे विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान योग्यचे स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर आहे 4 नंबर विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा होता. प्रश्न तिसरा आहे गटात न बसणारा घटक ओळखा. या 4 घटक दिलेले आहेत, त्यामधला एक घटक त्या प्रश्नाला अनुसरून त्या गटात बसत नाही, तो आपल्याला लिहायचा आहे. त्याचा पहिला प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरण. याचे 4 घटक दिलेले आहेत उदारीकरण, खाजगीकरण, विमुद्रीकरण आणि जागतिकीकरण. यामधले 3 गटात बसतात नवीन आर्थिक धोरणाचं उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. विमुद्रीकरण बसत नाही, त्यामुळे तो गटात बसत नाही. त्याचं उत्तर विमुद्रीकरण असं आपल्याला लिहायचं आहे. उद्योगांना अनिवार्य परवाना असणारे उद्योग, मादक पेय, निर्यात वस्तू, सिगारेट आणि औद्योगिक स्फोटके. त्याचं उत्तर आहे निर्यात वस्तू. कारण बाकीची जी याच्यामध्ये परवाना असणारे उद्योग, मादक पेय, सिगारेट्स आणि औद्योगिक स्फोटके ही अनिवार्य परवाना या उद्योगांसाठी असतो, त्यामुळं निर्यात वस्तू यामध्ये गटात बसत नाहीत. त्यानंतर 9 रत्नाचा दर्जा असलेले धोरण SPCL, LOC, ONCGC, HPCL. यामध्ये SPCL हा गटात बसत नाही, कारण 9 रत्नाचा दर्जा यामध्ये हे धोरण नाही. उदारीकरणाचे उपाय MRTP, फेरा, CB आणि NTPC असे आहेत. त्यामध्ये NTPC हे गटात बसत नाही. त्यानंतर प्रश्न 4 आहे. यामध्ये आपल्याला प्रश्न 4 लिहिताना खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ते आपल्याला स्पष्ट करायचे. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा. पहिला यातलं भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपनींच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यामध्ये उदारीकरणाची संकल्पना आपल्याला लिहायचं आहे. व्यापारांचे उदारीकरण असं लिहायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला व्यापाराच्या या उदारीकरणात आयातीवरील नियंत्रणे शिथिल करण्यात येतात व मुक्तपणे आयात करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळं आपल्या आयात चांगल्या पद्धतीनं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला अशा पद्धतीनं संकल्पना स्पष्ट करावी लागेल. त्यावेळी 2 मार्क मिळतील आपल्याला. 1 मार्क संकल्पनेसाठी आहेत आणि 1 मार्क स्पष्टीकरणासाठी. त्यानंतर दुसरा यातलं भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भागभांडवल खाजगी क्षेत्रात विकण्यास आले आहे. तर भारतातील काही क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर लिहायचं आपल्याला भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण लिहायचं आहे. त्याचं उत्तर भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भागभांडवल खाजगी क्षेत्रात विकण्यात आले आहे. तर काही जे मोठमोठे उद्योग आहेत 2 वगळता, उदाहरणार्थ रेल्वे आणि अणुऊर्जा वगळता बाकीचे सर्व उद्योग खाजगी क्षेत्रात वळलेले, त्यामुळं निर्गुंतवणूक शासनानं धोरण अवलंबलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. भारतातील उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे उदारीकरण. आणि मग जी संकल्पना स्पष्ट करायची आहे. उदारीकरण म्हणजे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय. उदारीकरण प्रक्रियेत गुंतवणुकीची परवानगी व प्रोत्साहन दिले जाते. अशा पद्धतीनं आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर आपल्याला प्रश्न पुढचा आहे खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. हा 4 मार्काला प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो. तर पहिल्या यामध्ये उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. मी या विधानाशी सहमत आहे. येताना आपल्याला असं लिहायचं आहे. कारण उदारीकरण धोरणात विदेशी विनिमय नियंत्रण करण्याऐवजी विनिमय व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नवीन कायद्याअंतर्गत परकीय विनिमयातील नियंत्रण कमी झाली. त्यामुळे व्यापाराला प्रोत्साहन मिळालं.
त्यानंतर उदारीकरण धोरणामुळे देशी आणि विदेशी गुंतवणुकीदारांना आता खूप चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळाली. रेल्वे, रस्ते, वीज निर्मिती अशा पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या सहज गुंतवणूक करू लागल्या. उदारीकरण धोरणात प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगामध्ये विदेशी तंत्रज्ञानाला चांगल्या पद्धतीनं परवानगी देण्यात आली. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात घट होऊन किंवा उत्पादन खर्च कमी होऊन उद्योगांची स्पर्धात्मक वाढण्याला खूप चांगल्या पद्धतीची मदत झाली. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न पहिला लिहिता येईल. त्यानंतर सरकारने खाजगी उद्योगात सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला, तर याचं उत्तर आहे मी या विधानाशी सहमत आहे. खाजगीकरण धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भागभांडवल खाजगी क्षेत्राला विकण्याला परवानगी देण्यात आली किंवा विकण्यात आले. त्यामुळं भारतीय उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC, हॉटेल्स, IPCL, BSNL इत्यादी यातून निर्गुंतवणूक शासनाने केली, सरकारने केली. त्यामुळं नवीन आर्थिक धोरणातील खाजगी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या उद्योगांची संख्या स्तरावरून म्हणजे संख्या 8 वरून 2 एवढी कमी करण्यात आली. 2014 पासून रेल्वे आणि अणुऊर्जा ही केवळ 2 उद्योग व्यवसाय आपल्या ताब्यात शासनाने ठेवलं. बाकीचे सगळे उद्योग खाजगीकरणामध्ये हस्तांतरित केले. 97-98 साली सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल्स कॉर्पोरेशन, ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड अशा 9 उद्योगांना नवरत्नाचा दर्जा देऊन त्यांना वित्तीय व्यवस्थापनामध्ये स्वायत्ता देण्यात आली. अशा पद्धतीचं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे, या विधानाशी सहमत नाही. कारण 1991च्या नवीन धोरणामुळे विमा उद्योगात सुद्धा सरकारनं आपली मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली. 91च्या आधी विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. मात्र 91-99 साली विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. त्यामुळे या कायद्याअंतर्गत खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्या विमा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. परिणामी या ह्याच्यातली मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आली. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आता सध्या नाही. त्यानंतर राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची NRB निर्मिती दारिद्र्य हटवण्यासाठी करण्यात आली. मी या विधानाशी सहमत आहे. तोट्यात चालणारे जे सार्वजनिक उद्योग होते किंवा आहेत ते बंद करण्यात आले. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि दारिद्र्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या सार्वजनिक उद्योगातील कामगारांना स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कामगारांना राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाद्वारे भरपाई देण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाद्वारे बेरोजगारीमुळे उद्भवणाऱ्या दारिद्र्यावर नियंत्रण ठेवण्यात आले. अशा प्रकारे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती हटवण्यासाठी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटचं यातलं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन उद्योग नवरत्नापैकी एक सार्वजनिक उद्योग आहे. मी या विधानाशी सहमत आहे. 1998 साली सार्वजनिक क्षेत्रातील IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, SPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड IPCL, VSNL विदेशी संसार निगम लिमिटेड आणि BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि NTPC नॅशनल थर्मल पॉवर ऑफ कॉर्पोरेशन या 9 उद्योगांना नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या नवरत्न उद्योगांना वित्तीय व्यवस्थापन स्वायत्तामध्ये देण्यात आले. सत्यस्थिती सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे यामध्ये वर्गीकृत करण्यात आले. अशा पद्धतीचे सहमत हा किंवा नाही हा प्रश्न होता. त्यानंतर सविस्तर उत्तरामध्ये नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्य आपण ते आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना हाही भाग आपण पाहिलेला आहे. अशा पद्धतीचा प्रश्न 6वा होता. 7वा प्रश्न परिच्छेद आहे. मोठा परिच्छेद दिलेला आहे. तर परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. यामध्ये भारतात आईस्क्रीमचा पहिला प्रश्न यामध्ये दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण कोणते? तर भारतात आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचं कारण म्हणजे भारतीय बनावटीच्या मिठाईचे 100हूनही अधिक पदार्थ आहेत. असं उत्तर आपल्याला लिहिता येईल. जागतिकीकरणाचा भारतीय आईस्क्रीम उद्योगावरील परिणाम सांगा. जागतिकीकरणामुळे लोकांचं मत परिवर्तन झालं. भारतात अनेक परदेशी आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योगांनी आपली पाहिलं किंवा उद्योग आले
अनेक दुकाने थाटली. वेगवेगळ्या प्रकारच्या व स्वादाच्या आईस्क्रीममुळं युवक वर्ग हा आकर्षित झाला. त्यामुळे जागतिकीकरणामुळे भारतात आईस्क्रीम उद्योगाला चांगलं भविष्य लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीव पोषक घटक कोणते ते शोधा. शीतगृहांच्या साखळीतील पायाभूत सुविधांमुळे झालेली वाढ, भारताच्या क्रियाशील मिळकतीत झालेली वाढ आणि भारतीयांच्या राहणीमानात झालेले बदल हे भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीला खूप चांगले पोषक आपल्याला पाहायला मिळतात. आणि यातला शेवटचा प्रश्न आहे, भारतातील आईस्क्रीम उद्योगावर लादलेल्या वस्तू सेवा करांचे परिणाम तुमच्या शब्दात मांडा. तर आपल्याला अशा पद्धतीने मांडता येईल की आईस्क्रीम सुमारे 18% वस्तू यावर सेवा कर लादला जात आहे. त्यामुळे उद्योजक आईस्क्रीम उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्यक्रम देत नाही. बटर, चीज सारख्या दुग्ध पदार्थावर ज्याप्रमाणे 12% वस्तू सेवा कर लागतो, त्याचप्रमाणे आईस्क्रीम देखील ते 12% वस्तू सेवा कर लावला असतो. नवीन उद्योग आईस्क्रीम उद्योगाकडे आकर्षित होतील. अशा पद्धतीने आपल्याला आपलं मत मांडता येईल. धन्यवाद.